ॐ ज्ञानेन तु ततज्ज्ञानं येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: परंतु ज्यांचं ते अंतःकरणातील अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झालं, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे परमतत्व परमात्म्याला प्रकाशित करते. अज्ञानाने ज्ञान झाकल्यामुळे सर्व जीव मोहित होतात. स्वतःला कर्ता मानून कर्माचं कर्तेपण अंगीकारतात आणि त्यामुळे दुःखी होऊन कर्मबंधनात पडतात, असे भगवंत मागील श्लोकात म्हणतात. पण या अज्ञानाचा नाश ज्ञानाद्वारेच होतो. त्याचं महत्त्व भगवंत या श्लोकात आपल्याला सांगत आहेत. जसजसं अज्ञान नाहीसं होतं तसतसा ज्ञानाचा प्रकाश वाढत जातो. ते ज्ञान सूर्यप्रकाशाप्रमाणे परमतत्वास प्रकाशित करतं. साधं उदाहरण घ्यायचं झालं ना, तर सकाळी सूर्योदय झाल्यावर सूर्य जसजसा वर येतो तसतसं जग उजळतं, प्रकाशित होतं. इथे प्रकाशयती हे पद वापरलं आहे. अज्ञान नाहीसं होणं म्हणजे ज्ञान निर्माण होत नाही, बरं, कारण ज्ञान हे मुळात असतंच. अज्ञान नाहीसं झाल्यामुळे ते प्रकाशमान होतं, आपल्याला त्याची जाणीव होते, आपल्याला ते ज्ञान समजतं. यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर आपल्याला नम्र होण्याची आवश्यकता आहे. अज्ञान म्हणजे काय हे सांगताना एकनाथ महाराज एकनाथी भागवतात म्हणतात की, म्हणशी ते कोण ज्ञान, जे शुद्धासी लावी जीवपण, त्या जीवा अंगी जन्म मरण, अनिवार जाण वाढवी. स्वरूप विसरोनी जाण, देही स्फुरे जे मी पण, अत्यंत दृढतर अज्ञान, तो देहाभिमान उद्धवा. देहाभिमान, अहंकार, स्वस्वरूपाची विस्मृती म्हणजे अज्ञान होय. तर ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, ज्ञान म्हणजे अनुभूती. आध्यात्मिक ज्ञानाची खरीखुरी प्राप्ती म्हणजे ज्ञान. केवळ पुस्तकी ज्ञानाने हा भवसागर पार करता येत नाही. बरं, रामकृष्ण परमहंस नेहमी एक गोष्ट सांगत असत. एकदा एका नावेत बसून अनेक लोक नदी पार करत होती. त्यात एक पंडित होता. नदीत ती नाव थोड्या अंतरावर आल्यावर या पंडितांनी त्या नावाड्याला विचारलं, "काय रे बाबा, तू काही मानसशास्त्राचा अभ्यास केलायस का?" नावाडी म्हणाला, "नाही महाराज." पंडित म्हणाला, "तुझं 25% आयुष्य वाया गेलं." थोड्या वेळाने पंडितांनी पुन्हा विचारलं, "काय रे, तू तत्वज्ञानाचं तरी काही अध्ययन केलंयस का?" नावाडी उत्तरला, "नाही महाराज." "मग तर तुझं 50% आयुष्य वाया गेलं." पंडित म्हणाला. तो पंडित असेच प्रश्न विचारत राहिला. आता होडी नदीच्या मध्यावर आली आणि वादळ सुरू झालं. नावाड्याने त्या पंडिताला विचारलं, "महाराज, तुम्हाला पोहता येतं का?" पंडित म्हणाला, "नाही, मला काही पोहता येत नाही." नावाडी म्हणाला, "मग तुमचं 100% आयुष्य वाया गेलं." थोडक्यात काय, तर नुसतं पुस्तकी ज्ञान काही उपयोगाचं नाही, हो की नाही? पुस्तकी ज्ञान आणि त्या ज्ञानाचा अहंकारही उपयोगाचा नाही. तत्वज्ञानात
जो विचार दिलेला आहे ना तो आचरणात असला पाहिजे. केवळ ग्रंथ वाचून स्वस्वरूपाचं ज्ञान होत नसतं. मीपणा दूर होत नसतो. यासाठी फक्त जाणणं हे उपयोगाचं नाही, तर अनुभवणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी अहंकार सोडायला हवा, विवेक हवा, साधना हवी आणि दृढ निश्चय हवा. सूर्यामुळे संपूर्ण आकाश प्रकाशित होतं, तसंच ज्ञानामुळे आपल्या अंतरातील आकाश प्रकाशित होतं, अज्ञान नाहीसं होतं, अंतिम सत्याचा शोध घेता येतो. जसं सूर्याला बघण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाची आवश्यकता नसते ना, तसंच आत्मतत्व जाणण्यासाठी, चैतन्य अनुभवण्यासाठी दुसऱ्या चैतन्याची आवश्यकता नसते. ज्ञान हेच ज्ञान करून घेण्याचं साधन आहे बरं. आपल्या आत्मतत्वाचा पुनर्शोध आपल्यालाच घ्यायचा आहे. हा शोध लागल्यावर जी स्थिती होते तिचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात. विज्ञानाचे ज्ञान अज्ञानी घनवट, ज्ञाने अज्ञान नीट लाविले दिसे. मी तू हे मात हरपले दृष्टांत, हृदयी हृदयस्थ निज तेजे. साकार निराकार शून्याशून्य दिठा, रूपी रूप वाटा हरी माझा. बापर खुमा देवी वरू हृदयस्थ घटी, बिंबोनी उपराटी कळा दिसे. सूर्याचा उदय झाल्यावर सगळ्या वस्तू कशा लख्ख दिसू लागतात, कारण त्या आधीपासूनच तिथे असतात, नवीन निर्माण होत नाहीत, फक्त त्या अंधारात झाकल्या गेलेल्या असतात. तसंच परमात्म तत्व हे स्वयंसिद्ध स्वयंप्रकाशी असते, पण अज्ञानाने त्याचा अनुभव आपल्याला येत नसतो. विवेकाने, प्रार्थनापूर्वक भक्तीने अज्ञानाचा नाश होताच त्या परमात्म तत्वाचा अनुभव येऊ लागतो. वस्तुतः हे विश्व हे ईश्वराचंच चिन्मय स्वरूप आहे. नामरूपाच्या आवरणाखाली असलेले चिन्मय एकच एक अद्वैत तत्व आहे. हे ज्ञानाने समजतं बरं. हे ज्ञान ईश्वरी भक्तीने होते. हा अनुभव आला ना की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, अशी साधकाची अवस्था होते. या आंतरिक अनिर्वचनीय आनंदाचे झालेले अंतर्बाह्य परिणाम वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, अंतरीची खूण पाऊनिया. सुनील प्रकाश उदय जलादीन, अमृताचे पान जीवन कळा. शशी सूर्या झाली जीवे ओवाळणी, आनंदा दाटणी आनंदाची. तुका म्हणे सुखे प्रेमाची डोलत, विरालो निश्चिंत निश्चिंतीने. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.